शुभ्रा सांग तिला काय काय कामं करायची. सगळ्यात आधी केर काढ. ओके. ए थांब थांब. केर काढ, मग लादी पुसून घे सगळी. शी बाबा, पंखे बघा, पंखे आपले सगळे झाडून घेशील. भिंतीचे कोपरे आहेत ना ते सुद्धा साफ करशील. त्याच्यानंतर किचन मध्ये जा, किचनचा ओटा वगैरे स्वच्छ करून घे. झाडाला पाणी घाल. फ्रीज तर इतका खराब झालाय तर तोही जरा साफ करून घे. आणि 1 मिनिट, इतकी सगळी कामं करायची आहेत? मला हे ऐकूनच दमायला झालं. सुजान, मला वाटतं तू आधी केर काढ. पुढची कामं आम्ही तुला सांगतोच नंतर. बाबा युद्ध चाललंय जवळ जवळ. सुजान, केर काढताना ना जरासं वाकावं लागतं, हो ना शुभ्रा? ओके. सुजान, केर आपल्याला जमिनीवरचा काढायचा आहे. करेक्ट. गुड. कीप इट अप. यू कॅन डू इट. हां. बॅटिंग बॅटिंग. सुझॅन, काय सांगितलं आता बाबांनी? क्या बात है. बरोबर. ऐक, हा सोफा आहे ना त्याच्या खालून जरा घे ना केर काढून. ओके. वाकून काढा. सॉलिड झोप आली. सुजान, माझ्यासाठी आंघोळीला गरम पाणी आणतेस ना? सुजान, अगं लादी पुसायची, आवर लवकर. हो.
सुझॅन, लादी पुसून झाली का तुझी? मला थोडासा ज्यूस आणतेस का एक ग्लास प्लीज? ताई मी आत्ताच पडली, मी खूप टायर्ड आहे, प्लीज तुम्ही तुमचं घ्या ना. अगो बाई, असं झालं का? ऍक्च्युली आता आईंचा फोन आला होता, त्या विचारत होत्या मला की जमतायत ना कामं सगळी सुझॅनला. मग नाही सांगते मी त्यांना. हा नाही नाही नाही, मी आत्ता ज्यूस आणते तुमच्यासाठी, लादी पुसून झाली की लगेच आणते. बर बर, पटकन आणा जरा, मी वरती आहे. आणि तिथनं नीट पुसा फक्त. हो. हा हा हा. काय ग शुभ्रा, कुठे हरवली आहेस? काय झालं? बाबा, कसं सांगू तुम्हाला मी? सोम सगळ्याच बाबतीत चुकतोय. आता काय केलं त्यांनी? बाबा, फॅक्टरीच्या कामगारांच्या पगारात सोहमचा हिस्सा असतो. मला कळत नाही एवढा पैसा लागतोच कशाला मुळात. बरं, हा घर खर्चाला घरातही पैसे देत नाही, मग इतका पगार जातोच कुठे बाबा? शी बाबा, मला लाज वाटते सोहमची खरंच. हॅलो ताई. हॅलो सर, मी आत्ताच शॉपिंग करून आली आहे. मी साडी घेतली न्यू. एक मिनिट दाखवते. आता कळलं तुला सोहमला पैसे का लागतात ते. मला सोहम सरांनी गिफ्ट केली ही साडी, बाय द वे. कशाबद्दल? ते आसावरी मॅम आणि सोहम सर, त्यांचं काम मी खूप छान हँडल करते ना, म्हणून मला ही साडी त्यांनी गिफ्ट केली. सुझॅन, 25,000ची साडी सोहमने गिफ्ट केली आहे तुला? या, जस्ट 25,000. सोहम सर मला म्हणाले की तुला जे आवडेल ते घे, प्राइस टॅग कडे बघू नकोस. मला बघ ही साडी आवडली, मी ही साडी घेतली. नाईस ना? बट सारी, अँड ही इज व्हेरी काइंड, यू नो. मी ना तुम्हाला ही साडी घालूनच दाखवते. ओके, बाय ताई. बाय सर. साडी घालून दाखवते नाही, पण आता डोक्यावरनं चाललंय. दोघांना आता पैशाची किंमत समजावून सांगावीच लागणार. बाबा, पण कशी? काळजी करू नको, मी आहे ना. सरोदे, मला असं कळलंय की फॅक्टरीच्या कामगारांच्या रोजगारात अफरातफर झाली. हे खरं आहे का? मला माहितीये कोणाच्या तरी सांगण्यावरून करताय हे. तो माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय सरोदे. आईने तुमच्यावर इतकी मोठी जबाबदारी इतक्या विश्वासाने टाकली आणि तुम्ही त्याचा असा गैरफायदा घेताय. मॅडम, माझी काहीच चूक नाही, प्लीज मला माफ करा. मला माहितीये सरोदे, यात तुमची काहीही चूक नाही. मला हेही माहितीये की कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सगळं करताय तुम्ही. मला त्याच व्यक्तीचं नाव हवंय. त्या व्यक्तीचं नाव सांगून मोकळं व्हा, किंवा जी चूक तुम्ही केलीच नाहीये त्याची शिक्षा भोगायला तयार व्हा. तुम्हाला तुमची नोकरी वाचवायची असेल तर त्या व्यक्तीचं नाव आत्ताच्या आत्ता सांगा. ठीक आहे, तुम्हाला नाही सांगायचंय ना त्या माणसाचं नाव? नका सांगा. आसावरी मॅम येतच असतील, त्यांना नाव सांगावंच लागेल ना. नाही तर पोलिसात तक्रार केलेलीच आहे, ते त्यांच्या पद्धतीने विचारतील तुम्हाला. मग तर सांगावंच लागेल तुम्हाला. पोलीस?
सरोदे, वेळ गेलेली नाहीये अजूनही. त्या व्यक्तीचं नाव आत्ताच्या आत्ता मला सांगा सरोदे. तुम्हाला कोणालाही घाबरायची काहीही गरज नाहीये. माफ करा सोम सर, पण मी संसारी माणूस आहे. यामध्ये जर अडकलो तर माझं घर कोण चालवणार? मॅडम, वर्कर्सच्या पगारामधले 20% सोम सर नेहमी घेतात. सॉरी मॅडम, सोम सरांच्या भीतीमुळे मी हे कुणाला बोलू नाही शकतो. ठीक आहे, उशिरा का होईना तुमची चूक तुम्ही मान्य केलीत हे महत्वाचं. या तुम्ही सरोदे, पण एक लक्षात ठेवा, यापुढे कोणाच्याही दबावाखाली येऊन काहीही करू नका. कारण गुन्हा करणारा जितका गुन्हेगार असतो तितकाच मोठा गुन्हेगार तो शांतपणे बघणारा असतो. त्यामुळे यापुढे असं वागू नका. हो मॅडम, सॉरी. या तुम्ही. हा तर सर मी तुम्हाला हेच सांगत होतो की चतुर नार बड़ी होशियार, मेरे मन के द्वार में घुसत जात, हम हसत जात. हा तर मी सांगत होतो तुम्हाला की आमची प्रोडक्ट्स खूपच युनिक आहेत. युनिक आहेत म्हणजे बनवायला अत्यंत सोपी आहेत, सहज आहेत आणि मेन म्हणजे हेल्दी आहेत. एक चतुर नार बड़ी होशियार, मेरे मन के मिस्टर कुलकर्णी, तुम्ही म्हणता तुमचे प्रोडक्ट्स युनिक आहेत. असा फरक काय बाकीच्या प्रोडक्ट्स मध्ये आणि तुमच्या प्रोडक्ट्स मध्ये? फरक आहे ना. फरक खूप आहे. म्हणजे सगळ्यात मोठा फरक म्हणजे वेगळी आहेत. आमची प्रोडक्ट्स खूप वेगळी आहेत. इतर कंपनींच्या मानाने आमची प्रोडक्ट्स वेगळी आहेत. अच्छा, तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स स्वतः तर वापरत असाल, मला सांगा तुमचा स्वतःचा काही पर्सनल अनुभव आहे का त्या प्रोडक्ट्स बद्दल? हे बघा, आता सांगायचं झालं तर पर्सनल अनुभव म्हणजे ह्याचं पॅकिंग बघा तुम्ही. म्हणजे आम्ही हे मुद्दाम वेगळ्या प्रकारचं पॅकिंग प्रोडक्टच्या बाबतीत त्याचा. सॉरी टू इंटरप्ट. ऐक ना, मी शुभ्रा तेच सांगतोय त्यांना. सोम एक मिनिट मला बोलू दे. मला काय वाटतं माहितीये, हे अख्खं प्रेझेंटेशन रेडी टू कुक फूड बद्दल आहे ना, मग ते योग्य जागी व्हायला हवं. हे असं डिस्कशन करण्यापेक्षा मी तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देऊ का? हो चालेल की. आपल्याला त्यासाठी आमच्या किचन मध्ये जावं लागेल. चला. सर एकच मिनिट. हा सर, हे पदार्थ इतके सोपे आहेत की अगदी कुणीही बनवू शकतं. म्हणजे आता हा माझा नवरा सोहम, त्याला अजिबात स्वयंपाकातलं काही येत नाही, पण तो सुद्धा अगदी सहजरित्या सगळे पदार्थ बनवू शकतो. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय बघायचंय. ते थालीपीठ. बर सोहम, थालीपीठ करशील?
आपलं थालीपीठ रेडी झालेलं आहे. इतका खमंग झालाय आणि तुम्ही पाहिलं किती पटकन झालं. खूप चविष्ट सुद्धा झालंय. लहान मुलं ना हे सगळे पदार्थ खूप आवडीनं खातात. त्यामुळे होतं काय, स्वयंपाकातला वेळ वाचतो आणि जास्तीत जास्त वेळ आपण फॅमिली बरोबर स्पेंड करू शकतो. मिसेस कुलकर्णी, आय एम इम्प्रेस्ड. मला आवडलंय तुमचं बिझनेस मॉड्यूल. खरंच थँक्यू सो मच. एक आई या ना. नमस्कार. असावरी मॅम, आवडेल मला बिझनेस करायला तुमच्या सोबत. अरे वा, छान. आम्हाला खूप आनंद होईल तुमच्यावर बिझनेस करायला. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. शुभ्रा, वाव, अगो काय कमाल केलीस तू. मला वाटलं होतं आपल्या हातातून जातोय कॉन्ट्रॅक्ट. अरे पण तू कसं सुचलं तुला हे? म्हणजे ते स्लाइड दाखवत प्रेझेंटेशन करण्यापेक्षा तू इकडे येऊन ऍक्च्युली प्रॅक्टिकल दाखवलंस त्यांना आणि म्हणून खुश झाले ते. अरे कमाल आहे शुभ्रा तुझी, खरंच. थँक्यू आई. सोहम, शुभ्राकडनं तू हा प्रेझेन्स ऑफ माइंड शिकून घ्यायला हवास. शी वॉज अमेझिंग. खरंच शुभ्रा, कॉंग्रॅच्युलेशन. तुझ्यामुळे आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. थँक्यू आई. माझ्याशी बोलू नकोस, माझ्या मागे मागे तू येऊ नकोस. जरा शांत राहा प्लीज. तू माझ्यावर हसत होतास, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. हो बाई, सॉरी, मी हसलो, पण हा सगळा काय प्रकार केला तू सुझान? तो हे सगळं मी तुझ्यासाठी करत होते. मला वाटलं हे सगळं करून मी डीबीके सर आणि असोरी मॅमना इम्प्रेस करणार आहे, पण मला काय माहित हा तुझ्या वाईफ आणि त्या अभिजित सरांचा प्लॅन आहे म्हणून. ते दोघे तसलेच आहे. पण नेक्स्ट टाइम अलर्ट राहा, त्यांच्या बोलण्यात येऊ नको, तेच सांगतोय मी तुला. नाही असो, या सगळ्याचा मी रिव्हेंज घेणार आहे. मी त्या शुभ्राला दाखवून देणार आहे की तुझ्यावर फक्त माझा हक्क आहे. बाई, आता काय करणार आहेस तू? मी तुझ्यासाठी उपवास करणार आहे. ती बाई सुझान, ऐक ना, हे उपास वगैरे करून काही होत नाही. ऐक ना माझं. तो शट अप. ओके ओके, तुला पाहिजे ते कर बाई, पण शांत हो, शांत हो, ओरडू नको, शांत राहा, शांत शांत. हा, एकदम शांत. उद्या मी तुला दाखवून देणार आहे की सोहम तुझा नाही, फक्त आणि फक्त माझा आहे. आज माझ्यावर खूप हसत होतीस ना तू. उद्या तुला मी रडवते की नाही ते. झाली आपली पूजा, आता निघूया. अगो काय सुंदर साडी आहे ना या मुलीची. ही शुभ्रा तुझ्याकडे एक्झॅक्टली अशीच साडी आहे ना. अगं तुला माहिती नाही का पूजा कशी करायची? नवीन लग्न झालंय का? थांब थांब, मी तुला सांगते. तू ठेव ते ताट खाली ठेव बाळा. सुझॅन जे करते ते पूर्णपणे चुकीचे आहे. ही अशी खोटी पूजा मी पूर्ण होऊ देणार नाही. शाब्बास, आता दोरा गुंडाळायचा असतो. अगं सुझॅन, अगं तू इकडे काय करतेस? ही पूजा लग्न झालेल्या बायका करतात.
आई अहो तिला काही म्हणजे काही कळत नाही. बॉयफ्रेंडसाठी केला असेल उपास. सुझॅन, कमाल आहे तुझी. अगं, ही पूजा करायचा अधिकार सवाष्णीनं असतो. आधी लग्न कर आणि मग ही पूजा कर. आई मी काय म्हणते, तिला एवढी हौस आहे ना लग्नाची, मग आपण लावूनच देऊया ना तिचं लग्न. अगदी बरोबर आहे तुझं. एक काम कर सुझॅन, तू तुझ्या बॉयफ्रेंडला घेऊन ये आमच्याकडे, तुझ्या आई वडिलांना घेऊन ये. आम्ही तुझं लग्न लावून देतो. मग खुशाल पुढच्या वर्षीपासून तू वटसावित्रीची पूजा करायला लाग. आसावरी मॅम, मी तुमच्या घरी ज्याला घेऊन आले होते तो माझा बॉयफ्रेंड आता नाही राहिला. माझ्या लाईफ मध्ये आता दुसरं कोणीतरी आलंय. ठीक आहे, मग आता तुझ्या आयुष्यात जो कोण मुलगा आहे त्याला घरी घेऊन ये, काही हरकत नाही. पण सुझॅन, आयुष्य असं नसतं. लग्न ही आयुष्याची कमिटमेंट असते, लाईफ टाईम कमिटमेंट. आज हा उद्या तो असं करून नाही चालत. नीट विचार कर. मॅम, मी ह्या वेळेला खूप शुअर आहे ह्या मुलाबद्दल आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. आता तुझं नक्की ठरलंय ना, तर त्याला घरी घेऊन ये. आम्ही सगळेच भेटू त्याला. हो मॅम, तुम्हाला तर त्याला भेटवावंच लागेल, नाहीतर पुढच्या गोष्टी होणं पॉसिबल नाहीये. चला आता घरी जाऊया का आपण. घे ताट, घे तुझं. चल आता ये शुभ्रा, चल. अरे वा 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 वा, झाली का पूजा व्यवस्थित? अरे हे ही कशी काय तुमच्या बरोबर? आणि एवढी नटून थटून कुठे गेली होती? अहो तेच ना, आम्ही तिथे गेलो तर सुझा नव्हती तिथे. ती वटसावित्रीची पूजा करायला आली होती. उपास वगैरे केलाय तिने. हो का? चल ये, तू बस. उपास पिपास करू नकोस, खा काहीतरी, मी पटकन तुला देते. मॅम, मी नंतर खाईन, आता नको. अगं असं करू नकोस, तुला सवय नाहीये. तू खाऊन घे आधी काहीतरी. मॅम, ऍक्च्युली मला नाही साडी खूप अनकम्फर्टेबल होतीये. मी चेंज करते आणि मग खाते. त्याच ओके, पण काहीतरी खा. चल जा. छान झाली ना पूजा शुभ्रा? चल आता देवाजवळ जाऊन वाण ठेवूया. शुभ्रा, माझी पूजा कंप्लीट नाही होऊ दिलीस ना तू? ठीक आहे, पण लक्षात ठेव, उपवास तर मी सोहमच्याच हातून सोडणार. मला खूप भूक लागली, प्लीज मला लवकर भरू. किती टेम्पटिंग आहे खीर. मला खूप भूक लागली, प्लीज प्लीज. थोडासा धीर धर. उपास केलायस की नाही तू? मग तो पाणी पिऊन उपास सोडायचा असतो. हा, आधी एक मिनिट, मी भरवणार तुला, पण त्याच्या आधी पाणी पिऊन घे आधी, मग मी भरवतो तुला. ओके, हळू 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 हळू. अरे एक 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 नंतर घे फोन. मला आधी भरून नंतर. नाही, फोन वाजतो, मला बघू. नंतर घे फोन. अगं बघू तर दे. मॅडम प्लीज ऐका ना. मॅडम मॅडम मला बोलू तर द्या प्लीज. मॅडम मॅडम मला मॅडम माझी बाजू तर ऐकून घ्या तुम्ही. मॅडम प्लीज, मॅडम माझी बाजू तर ऐकून घ्या. मॅडम मला एक चान्स द्या. मॅडम मला एक चान्स. किती खोटं बोलशील? जे घडलं ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आता बोलण्यासारखं आणि ऐकण्यासारखं काय शिल्लक राहिलाय? अहो पण मी तुला माझ्याशी काही बोलायचा अधिकार नाहीये सोहम. किती विश्वास ठेवला होता तुझ्यावर मी सोहम. अरे मला किती अभिमान होता तुझा. आता सगळंच संपलंय. तुला ना माझा मुलगा म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. तू चालतो या घरात. मला ऐकायचं नाहीये. आसावरी, तू जरा शांत हो. मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. पण माझं ऐकावं लागेल. आता मी बोलणार आहे, माझं ऐकावं लागेल. काय म्हणालीस तू आता? मला मुलगा म्हणून घेताना लाज वाटते ना तुला? पण मी एक विचारू का? तुला आठवतं तरी का ग की शेवटचं माझ्याशी मुलासारखं कधी वागलीस तू?
सोहम, तुझ्या आईशी बोलतोयस, तू विसरू नकोस. मला व्यवस्थित माहितीये मी माझ्या आईशी बोलतोय ते तुम्ही सांगायची गरज नाही, कारण तुम्ही माझे वडील नाही आहात. सोहम, सोहम, प्लीज प्लीज दोघंही जरा शांत व्हा. का शांत राहू मी? हा? आणि तुला काय वाटतं शुभ्रा, तू एकटी सहन करते सगळं या घरात? जे काही सहन करता ते फक्त तुम्हीच सगळे सहन करता, मी काही सहन नाही केलं या घरात. मिसेस आसावरी राजे, एक विचारू तुम्हाला, मला एकदाही प्रश्न पडला नाही आतापर्यंत की मी तुमचा सख्खा मुलगा स्वतःच्या आईला एकदाही आई का नाही म्हणत? मी तुम्हाला मॅडम का म्हणतो? हा प्रश्न पडलाय कधी तुम्हाला? याचं कारण हे आहे की मला तुझ्यात माझी आई दिसत नाही. सतत मला जबाबदारीची जाणीव करून द्यायची, सतत तुझे ते सो कॉल्ड चांगले संस्कार, हे करायचं नाही, असं वागायचं नाही, तसं वागायचं नाही. अरे बास, कंटाळा आलाय मला. मला ना मोकळेपणाने वागूच दिलं नाही तुम्ही कधी. आणि तुला जे योग्य वाटतं ना ते फक्त लादत राहायचं समोरच्यावर. बास. हा, मला काय हवंय, माझ्या काय गरजा आहेत ह्याचा कधी विचार केलायस तू आई म्हणून? हे आलिशान घर, हे सगळं तुझं आहे, कंपनी तुझी आहे, पैसा तुझा आहे, मान सगळा तुलाच मिळतो. मी कोण आहे मग? मी नोकर आहे फक्त इथे ना. स्वतःच्याच कंपनीत मला एम्प्लॉई म्हणून ठेवलेस, पगार देतेस तू मला कामाचा. एकदा कधीतरी तुझ्या मनात येतं आणि तुझ्या लाडक्या सुनेला माझ्या डोक्यावर आणून बसवायचं. ही कोण आहे? आणि बरं तूच मला ऐकवणार, हिच्याकडून शिक चालते. ही कोण आहे? ही कोण आहे माझ्या बरोबर काम करणारी? ही कसले डिसिजन घेणार सगळे? त्याचा त्रास होत नसेल मला? सोहम, तू खूप चिडलायस म्हणून तू काय बोलतोय त्याचं भान नाहीये तुला. व्यवस्थित भानावर आहे, फक्त ना अनेक वर्ष साचलेलं आहे ना मनात, ते सगळं बाहेर पडतंय आता. नाही आता मला ना फरकच पडत नाहीये, कळलं का? तुझ्या नजरेत मी किती पडलोय, मी किती घाणेरडा माणूस आहे, याने मला काही फरक पडत नाही. कुलकर्णी घराण्याचा मी वारस आहे, ह्याच्यातही मला काही इंटरेस्ट उरलेला नाहीये. मला ना फक्त सुखाने जगायचं आहे, आता सुखाने जगायचं आहे, स्वतःचा आनंद शोधायचा आहे, मला पाहिजे तसं करायचंय बास. आणि त्यासाठी मी काही करेन. आणि ह्यातलं तू मला कधी काहीही दिलेलं नाहीयेस, आणि म्हणूनच आयुष्यभर मी मॅडमच म्हणणार तुला, कारण तू माझी आई नाहीयेस. शुभ्रा, डॅडा अजून नाही आला? बा तू झोपा, डॅडा येतोय. नाही, मला आत्ताच्या आत्ता डॅडा पाहिजे, आत्ताच्या आत्ता. बा प्लीज हट्ट नको करू. नाही, मला डॅडा पाहिजे आत्ताच्या आत्ता. बोलवून घे त्याला. नाही झोपणार आहे. हट्ट नाही करायचा, तू झोप बरं. बाळा, शुभ हे बघ, दादा येणार आहे बाळा, तू गुड बॉय आहेस ना. झोप बरं, हट्ट नको करूस. नाही अज्जू, तू खूप बॅड आहेस. तू माझ्या डॅडाला घराबाहेर काढलायस. बबडू राजा. शुभ्रा, मला डॅडा पाहिजे, मला डॅडा पाहिजे, मला डॅडाच पाहिजे. नाही अज्जू, मला डॅडा पाहिजे, मला आत्ताच्या आत्ता पाहिजे डॅडा.
आपण बघूया डॅडा कुठे गेला ते. हा दादा पाहिजे. I'm so sorry, बाळ. I'm so sorry. So sorry. रडू नका, काळजी करू नका. त्या कुटुंबाचा पाया खूप भक्कम आहे, त्याचा सहजासहजी तुटणार नाही. खरंय तुमचं. शुभ्रा, इकडे बघ, माझ्याकडे बघ. खूप रडणी झाली. बस आता नाही. शुभ्रा, मी तुला वचन देते, मी तुला न्याय मिळवून देईन. What happened, so? बस ना. इथे इथे काय आहे सुझॅन? काय म्हणजे? घर आहे माझं. घर? या जागेला घर म्हणतेस तू? येस. म्हणजे हं? या ही सुझाने काय आहे? बाहेर एवढी टकाटक राहतेस आणि स्वतःचं घर असं ठेवतेस तू? एवढा पसारा इथे कसं राहायचं आपण? ए हॅलो, आपल्याकडे दुसरं काही ऑप्शन आहे का आता? नाही ना. मग जे घर आहे त्यात ऍडजस्ट करायचं. मग तू माझ्याशी काय बोलतोय असं? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे? हो, तुझ्यामुळे. आणि तुला कोणी सांगितलं होतं तुझ्या आईशी भांडायला? तुला फक्त आपल्या प्रेमाचं कन्फेशन तुझ्या आईला द्यायचं होतं. घर सोडून यायला कोणी सांगितलं होतं? मी घर सोडलं नाहीये सुझॅन. त्या बाईने घराबाहेर काढलंय मला. आणि कोण आई? कोणाची आई? ती बाई जिने एका क्षणाचाही विचार न करता स्वतःच्या सुनेची बाजू घेऊन स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढलं. त्या बाईबद्दल बोलतेस तू? तिला नेहमीच मुलाच्या आनंदापेक्षा ना स्वतःची सून जास्त महत्वाची वाटते. आणि मला सुद्धा इंटरेस्ट नाहीये त्या आसावरी कुलकर्णीचा, सॉरी, आसावरी राजेचा मुलगा म्हणून घेणार. आणि सुझॅन, तुला सुद्धा क्लिअरली सांगतोय मी, ही जी काय स्वप्न बघत होतीस ना तू, ती बाई आपल्याला ऍक्सेप्ट करेल, आपलं प्रेम ऍक्सेप्ट करेल, त्या घरची तू सून होशील, तर ही स्वप्न बघणं ना आता बंद कर. कळलं का? हे असं कधीच होणार नाही. कारण त्या बाईला स्वतःच्या मुलाच्या आनंदापेक्षा स्वतःचा मान, स्वतःची प्रतिष्ठा एवढंच महत्वाचं आहे. आणि त्या शुभ्राने गुंडाळून ठेवलंय तिला. तिला नेहमीच माझ्यापेक्षा शुभ्रा महत्वाची होती आणि यापुढे सुद्धा राहणार आहे. कळलंय तुला?